नाशिकमध्ये 1 जूनला 13 आखाड्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची कुंभमेळ्याबाबत बैठक। इतिहासात पहिल्यांदाच सर्व 13 आखाड्यांची एकत्र बैठक होणार। धाराशिवमध्ये 2.5 वर्षाच्या बालकाचा खेळताना पाण्याच्या हौदात पडून मृत्यू। दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव। अकलूज माळीनगरमध्ये आढळले संशयित कोरोना रुग्ण। सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झाल्याने आवक घटली। लातूरमध्ये मुसळधार पावसाचा कोथिंबीर आणि ज्वारी पिकांना फटका। मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत। पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना शिक्षा। अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या हॉटेलवर देखील कारवाई। सिंहगड रोड पोलिसांची कारवाई। पुण्याच्या वाघोलीतून 8 किलो 402 ग्रॅम गांजासह एकाला अटक। आरोपीकडून 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मालवणीमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। 8,70,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा केल्या जप्त। या प्रकरणी दोघांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।